नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो तुम्हाला आता एक असा जबरदस्त प्रोमो पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये मात्र आता मित्रांनो आता होतं काय, कारण अर्णवने ईश्वरीला मात्र आता जे सांगितलेलं आहे की जोपर्यंत मात्र आता त्याच्या आईच्या म्हणजे सात्विकाच्या मरणाला जबाबदार सुप्रिया आहे आणि त्याचा पुरावा मात्र आता ती आता देत नाही, तोपर्यंत मात्र अर्णव त्याच्या नात्याला सुरुवात करणार नाही। परंतु आता योगायोग असं होणार आहे की आता खरा पुरावा म्हणजे साक्षात अर्णवचे वडील मात्र आता इकडे येणार आहेत आणि ते वडील मात्र ईश्वरीला भेटून मात्र आता जो सत्याचा उलगडा करणार आहेत की सुप्रियाची काही चूक नसताना सुप्रियाला कसं फसवलं गेलं आणि सुप्रिया आणि हे राजा शिर्के रमाकांत राजा शिर्के यांचं दोघांचं जे काही आता बोलणं आहे तर ते एकच आल्यामुळे मात्र आता एक खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे। आता अर्णवचे वडील घरात आल्याने मात्र काय मोठा चमत्कार होणार आहे आणि अंजलीला सुद्धा एकता खूप मोठा आधार मिळून आता ह्या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर कसा आणला जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अंजलीच्या जीवनामध्ये आलेले हे एक वादळ रूपी आहे तर ते म्हणजे ह्या राकेशने स्वतःची ओळख मात्र पूर्णपणे आता तो विसरून गेलेला आहे असं दाखवतो आणि आता त्याचं हे नाटक आहे की नक्की काय आहे हाच प्रश्न आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना पडलेला असतो आणि त्या क्षणी मात्र आता हा राकेश हा तो इथून हॉस्पिटलमधून पळून जातो, कारण ह्या अर्णवने मात्र त्याला इतके पैसे देऊ केलेले असतात की पैसे घे आणि माझ्या ताईचं जो काही या जीवनातील आयुष्यातील तो एक काटा आहे तर तो काटा सोडून दे, कारण तुला पैसे हवे आहेत ना आणि मला माझी ताई सुखात हवी आहे, त्यासाठी मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे। परंतु हा राकेशने मुद्दाम हे पैसे फेकून दिलेले आहेत आणि तो पैसे फेकून देऊन तेथून फरार होतो आणि त्याच वेळेस आता त्याच्या समोरून जी काही एक गाडी आलेली आहे आणि ती गाडी समोरून येताच मात्र आता राकेशची जी काही आता ही गेलेली स्मरणशक्ती आहे तर ती स्मरणशक्ती परत येणार आहे, कारण त्याचा जो अपघात झालेला आहे तर त्या अपघातात मात्र त्याची ही मेमरी लॉस झालेली असते आणि आता जेव्हा टेम्पो समोरून येतो तर तेव्हा त्याला खूप मोठा एक धक्का बसतो। अर्णव ईश्वरी त्याला शोधत असतात आणि शोधून मात्र ते त्याला आता जे त्याच्यासमोर सत्य आलेलं आहे टेम्पोचं तर त्याच वेळेस तो जोरात असा ओरडतो आणि त्या क्षणी आता अर्णव आणि ईश्वरी त्याला बाजूला खेचतात आणि त्याला वाचवतात आणि घरी घेऊन येतात। परंतु हा राकेश आता ओळख अगदी काही सांगायला तयारच नसतो, तो पूर्णपणे विसरलेला आहे असं मात्र आता सगळ्यांना दाखवतो। त्यानंतर आता अंजली तर पूर्णपणे वेडीपिसी झालेली आहे, तिला काय करावं आणि काय नाही काही कळत नसतं। अंजली फक्त आपल्या राकेशचा विचार करत असते, तिला आता काही स्वतःच्या बाळाची सुद्धा काही काळजी नसते। तेव्हा आता ईश्वरी बाळाचं सर्व काही करत असते। त्यानंतर मात्र ईश्वरीला अंजलीची अवस्था बघून खूप असं वाईट वाटतं। तेव्हा ते ईश्वरी म्हणते की हे बघा, काही झालं तरी अंजली ताईंना ह्या अवस्थेतून बाहेर काढावंच लागेल, म्हणून मात्र आता आजींना सुद्धा खूप टेन्शन येते। आजी आता गुरुजींकडे अंजलीची पत्रिका दाखवतात। अंजलीची आणि बाळाची पत्रिका दाखवल्यानंतर नक्की त्या पत्रिकेत काय दोष आहे तर तो दोष अगदी जाणून घेण्यासाठी मात्र आता गुरुजींना बोलावलेलं असतं। गुरुजी तेथे येतात आणि आता अंजलीच्या पत्रिकेमध्ये काय असा दोष आहे, कारण एक खूप मोठा ग्रह आहे आणि आता या ग्रहाची सावली मात्र आता अंजलीवर पडली असल्यामुळे आता तिची खूप मोठी एक फसवणूक होत आहे आणि त्यात म्हणजे तिचा पूर्णपणे जीव चिरडला जात आहे, तिला काही कशाचं भान नाही। त्यासाठी मात्र आता एक असं कडक व्रत करावं लागेल आणि ते कडक व्रत असं आहे की ते करून मात्र तेव्हा आता ईश्वरीला मंदिरात जाऊन मात्र आता ते कडक जे व्रत आहे ते पूर्ण करायचं असतं। तर आता ईश्वरी सगळं काही उपवास वगैरे सगळं काही करते आणि आता ती देवदर्शनाला मात्र आता तेथे गेलेली असते आणि आता तेथे काय चमत्कार होणार आहे, कारण अर्णव हा गाडीजवळ थांबतो, कारण त्याला आपल्या ताईची सर्व अवस्था आठवते आणि तो ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी इथे थांबतो, मला एक महत्त्वाचा फोन आलेला आहे, मी कॉलर बोलतोय, तोपर्यंत मात्र तू आता देवाचं दर्शन घेऊन लवकरात लवकर ये। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव सर, मी जाते। तेव्हा आता ईश्वरी मात्र आता तेथे खूप काही गर्दी आहे आणि श्रीरामाच्या मंदिरात ईश्वरी
ईश्वरी आता दर्शनासाठी आलेली असते आणि त्याच मंदिरात मात्र आता हे अर्णवचे बाबासुद्धा दर्शनासाठी येतात, कारण त्यांच्यावर जी परिस्थिती आलेली असते त्या सगळ्या परिस्थितीला आणि सगळं काही आयशो आराम सोडून मात्र आता हे रमाकांत राजशिर्के आहे तर ते देवाचं भजन करत आता फिरत असतात. एका साधुविवांचा त्यांनी वेश घेतलेला आहे आणि अगदी देवाच्या या भक्तीमध्ये ते अगदी मग्न होऊन गेलेले आहे. आणि त्याच वेळेस तेथे चमत्कार असा होतो की काय, तर ईश्वरी देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की हे बघ देवा, काहीतरी असा चमत्कार कर, कारण माझे आणि अर्णव सर या दोघांच्या नवीन आयुष्याला आम्हाला सुरुवात करायची आहे. परंतु अर्णव सरांच्यावर मनामध्ये जोपर्यंत त्यांच्या म्हणजे आज माझ्या आईच्या मनातील जो काही झालेला गैरसमज आहे, त्यांच्या मनात जो काही आईविषयी झालेला गैरसमज तो दूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अर्णव सर माझ्याबरोबर नात्याला सुरुवात नाही करू शकत. आणि मी तर अर्णव सरांना मनापासून माझा नवरा मानलेला आहे. अर्णव सरसुद्धा यांनी माझा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे, पण ते हक्क अजूनही एकमेकांना काही मिळालेले नाहीत. देवा, आता तूच काहीतरी अशी दिशा दाखव आणि जेणेकरून जे सत्य आहे तर ते अर्णव सरांसमोर लवकरच येईल. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी तेथून जात असताना मात्र तिच्या बाबांचा म्हणजे अर्णवच्या बाबांचा धक्का ईश्वरीला लागतो आणि ते ईश्वरीला धक्का लागल्या क्षणी जय श्रीराम असं म्हणत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी अगदी पाहते, ईश्वरी बघते आणि नक्की आता काय म्हणून ती पुन्हा आता ते बाबा पुढे जात असताना त्यांना आवाज देते आणि आवाज दिल्या क्षणी मात्र आता ते बाबा आहे तर ते थांबतात. तर आता ईश्वरी त्यांना विचारते की म्हणजे नक्की काय तुम्ही काय करतात, तुम्ही कुठेतरी अगदी ओळखीचे वाटतात, मी तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं, असे अनेक प्रश्न मात्र ती विचारते. त्यावरती मात्र आता अर्णवचे बाबा म्हणते हे बघ, आपण एकमेकांना भेटतो, आपण सगळेजण ईश्वराचीच लेकरं आहोत, म्हणून आपली एकमेकांची अशी भेट होती आणि आपण मात्र काहीही करू शकत नाही. तेव्हा आता ईश्वरीला विचार येतो, कारण आता अर्णवचे बाबा तिच्याशी बोलत आहे, परंतु ईश्वरीच्या मनामध्ये आता हाच विचार सुरू आहे की नक्की यांना मी कुठेतरी बघितलेलं आहे, हे बाबा माझ्या ओळखीचे वाटतात. आणि त्याच वेळेस आता जेव्हा तिने सुप्रियाचा आणि आता अर्णवच्या बाबांचा जो काही फोटो एकत्र आहे तर तो बघितलेला असतो आणि हे तर अर्णव सरांचे बाबा आहेत, हे अगदी म्हणजे ठरल्या क्षणाला मात्र आता ईश्वरीला इतका आनंद होतो. ईश्वरी पुन्हा आता त्या बाबांना थांबवते, बाबा करते आणि त्याच वेळेस आता ती शेवटी त्या बाबांना सापडते आणि म्हणते की हे बघा, मी तुमच्या अर्णवची बायको. आता अर्णवची बायको म्हणलं तर बाबांना फारच आनंद होतो. बाबा अगोदर मात्र आता ओळख दाखवत नाही आणि कोण अर्णव आणि कोण कुणाबद्दल बोलतात असे मुद्दाम ते खोटं बोलतात. परंतु ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्ही कितीही माझ्यापासून तुमची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला ओळखलं, कारण मी तुमचा फोटो बघितलेला आहे. आणि हे बघा बाबा, आज मला तुमची गरज आहे आणि आता खरंच जर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मदतीला नाही आलेत तर तुमच्या अर्णवचं आयुष्य जसे तुमच्या आयुष्याचा खेळ झालेला आहे, जसा तुमचा संसार मोडला तसा तुमच्या अर्णवचा संसार मोडेल. आणि हे बघा, अर्णव सर अजूनसुद्धा त्याच गोष्टीवरून नाराज आहेत, कारण माझं जे लग्न झालेलं आहे अर्णव सरांची. आणि तुम्हाला आता एक गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या बाईशी मात्र तुमचं संबंध जोडण्यात गेले तर त्या बाईची सुद्धा काही चूक नाही आणि तुमची सुद्धा काही चूक नव्हती. आणि ती बाई म्हणजे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का, तर ती माझी आई आहे. बिचारीचा काही दोष नसताना सुद्धा अर्णव सर आत्तापर्यंत ते कारण आता आमच्या संसाराला कारणीभूत त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जोपर्यंत आता माझी आई सुप्रिया जोपर्यंत पुरावे देत नाही तोपर्यंत आमच्या नात्याला मात्र ते सुरुवात नाही करू शकत. आणि बाबा, तुम्हीच एक असा पुरावा आहात की तुम्ही मात्र सर्व काही अर्णव सरांना सांगू शकतात. आणि जर तुम्ही आता सगळं काही अर्णव सरांना सांगितले तरच आमच्या नवीन संसाराला सुरुवात होईल. तेव्हा आता बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा विचारतात की माझा अर्णव कसा आहे, माझी अंजली कशी आहे. त्यावरती ईश्वरीसुद्धा खूप रडत असते. ईश्वरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आणि तुमच्या अंजलीला एक छान अशी गोंडस मुलगी झालेली आहे आणि हे बघा, लवकरात लवकर तुम्हाला आता घरी यायचं आहे. बाबा, सगळेजण तुमची वाट पाहत आहे. तुम्ही काही दोष केलेला नाही, तुम्ही निर्दोष आहात. परंतु
जे काही सात्विका आईंचं झालेलं आहे, कारण बाबा ज्यावेळेस तुम्ही हे सगळं सोडून गेले त्याच वेळेस मात्र सात्विका आईंनी आत्महत्या केली होती आणि आता ह्या आत्महत्येला मात्र तुम्हाला जबाबदार धरलेलं जात आहे. परंतु जो कलंक आणि जो डाग तुमच्यावर लागला गेलेला आहे तो पुसून काढेल. कारण ज्या बाईमुळे हे सर्व झालेले आहे त्या बाईचीही मी मुलगी आहे आणि त्या म्हणजे माझ्या आईचं सुद्धा काही यात दोष नाही. त्यावरती बाबा म्हणतात की हो बाळा, खरंच तू खूप गुणाची आहे आणि माझ्या अर्णवला तुझ्यासारखी बायको मिळाली. खरंच माझं खूप म्हणजे मी स्वतःला नशिबान मानतो आणि माझा अर्णव खरंच खूप नशिबान आहे, कारण माझ्या अर्णवला इतकी समजून घेणारी आणि इतकी गुणी बायको मिळाली. तेव्हा आता बाबा खूप खुश होतात, ईश्वरीची छान गप्पा करतात आणि म्हणतात की हे बघ ईश्वरी, आत्तापर्यंत तू घरी कुणालाही काही सांगू नको. ज्यावेळेस मी घरामध्ये येईल तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही बाबा, मी तुम्हाला आज घरी घेणार आहे आणि घरी नेऊन मात्र मी तुमचं स्वागत करणार आहे. जे तुमच्या हक्काचं आहे तर ते तुम्हाला मिळायला हवं, जे तुमचं सुख आहे ते तुम्हाला उपभोगायला हवं, पण जे तुमच्यावर अगदी तुमचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न कोणी केलेला आहे तर त्या व्यक्तीचं नाव सगळ्यांच्या समोर यायला हवं आणि हे कारस्थान करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पापाची शिक्षा मिळायला हवी. तेव्हा आता बाबा मात्र ईश्वरीसोबत जायला निघतात आणि ज्याच वेळेस ते आता राजश्रीकांच्या घरामध्ये पाऊल ठेवतात तर त्यावेळेस सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. राजश्रीकांच्या घरामध्ये एक खूप मोठं वादळ आल्यासारखं होतं, कारण आज चक्क बाबा घरी आलेले आहेत, ते पण अर्णवचे बाबा. आणि शेवटी अर्णवला मात्र आता बाबांचं सुख मिळवून देणाऱ्या आणि आपल्या बाबांच्या बाबतीत गैरसमज करून ठेवणाऱ्या या अर्णवचा गैरसमज मात्र आता कसा दूर होत आहे ते आपण लवकरच आता पुढे बघूयात. तोपर्यंत मात्र मित्रांनो, आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तर धन्यवाद.